ठाकरे गटाने तर यावरच म्हटलं होतं ना की यांचं व्हीप आम्हाला मान्यच होत नाही. ठाकरे गटाचं हेच म्हणणं होतं की यांचं व्हीप आम्हाला मान्यच होत नाही. तसं त्यांचं म्हणणं होतं, पण एकदा मी निकाल दिला, यांचं म्हणणं होतं त्यांचं मान्य होत नाही, त्यांचं म्हणणं होतं यांचं मान्य होत नाही. त्यामुळे नेमकं ठरवायला तर कोर्टाने सांगितलेलं ना की कोणाचा मान्य होतो एवढं तुम्ही ठरवा. ते मी मान्य केलं. कोणाचा होतो, राजकीय पक्ष कोण आहे हे ठरवल्यानंतर त्या राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार तो व्हीप मान्य केला मी. आता तो मान्य केल्यानंतर जर का त्या व्हीपचं डिफायन्स झालं असेल तर अपात्रतेसाठी तो आमदार पात्र ठरतो. परंतु जर का तो व्हीप त्या आमदारापर्यंत पोहोचवलाच गेला नसेल, त्याला दिलाच नसेल, प्रोसिजर फॉलो नाही केली तरी पण त्यांनी प्रोसिजर फॉलो प्रोसिजर नाही, प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो नाही केलेत. तुम्ही जर एक माझ्याकडनं कारवाई अपेक्षित करत असाल तर ती अपेक्षित आहे या संदर्भात तुम्ही मला कळवायला पाहिजे ना. मी उद्या व्हीप इश्यू केला आणि खिशात ठेवून दिला आणि तुम्हाला कळवलंच नाही आणि त्यानंतर तुमच्यावरती अपात्रतेची याचिका दाखल केली तर ते चालेल का? आणि बाहेर असं ट्रोलिंग तुमचं सुरू आहे की ठाकरे गटाला सिंपती मिळू नये म्हणून एक पॉलिटिकली करेक्ट निर्णय दिला की हेही पात्र तेही पात्र. नाही, आता बाहेर काय बोलतात लोक याचा विचार करून जर निर्णय द्यायला लागला तर मला न्यायबुद्धीने विचार करताच येणार नाही आणि निर्णय देताच येणार नाही. आता काय कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. असं बोललं तरी, असं केलं तरी बोलणार, तसं केलं तरी बोलणार. लोक काय बोलतात ह्याचा विचार करून कधी न्यायाधीशाच्या भूमिकेत आपण उत्तर देऊ निर्णय घेऊ शकत नाही. शिंदे आता बोललेत की आम्ही बघू की नार्वेकरांवर काय दबाव होता की त्यामुळे त्यांना कसं काय पात्र ठरवलं, आमची याचिका होती त्यांना अपात्र करा. आता मी तेच सांगतोय, शिंदेचा पण रोष आमच्यावर आहे आणि ठाकरेंचा पण रोष आमच्यावरती आहे. पण रोषाला घाबरून काय आम्ही कामं करत नाही. आम्ही निर्णय घेतो ते संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार, कायद्यात जे डिस्क्वालिफिकेशन संदर्भात तरतुदी आहेत त्याच्या अनुसार आणि सुप्रीम कोर्टने गाईडलाईन्स दिल्या त्याच्या अनुसार. त्यानंतर कोणाला वाईट वाटतं, कोणाला चांगलं वाटतं, कोणाला दुःख होतं, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्हाला केवळ कायद्याला अपहोल्ड करायचं आहे. सामान्य माणसाचं संसदीय लोकशाहीवरचा विश्वास अधिक बळकट करायचा आहे. हे माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. याच्या व्यतिरिक्त इतर कुठचेही विचार मी करत नाही. मी यापूर्वी सातत्याने सांगितलंय, या वर्षभरात, 1.5 वर्षात या संदर्भात अनेक आरोप माझ्यावरती सातत्याने करण्यात आले. वेळ काढूपणा करतायत. हा, मी ते विचारणार होतो की तुमचा विश्वास आहे की नाही की जस्टिस डिले इट जस्टिस डिनाइड, याच्यावर आहे ना विश्वास? या निर्णयावरनं तुम्हाला समजलं असेल, जस्टिस हॅज बीन डन, जस्टिस हॅज बीन मेट. तर पहिली मला सांगण्यात आलं तुम्ही वेळ काढताय, मग सांगण्यात आलं तुम्ही ऍप्लिकेशन अलाव का करतायत, मग तुम्हाला तुमच्याकडनं सांगण्यात आलं की तुम्ही यांना भेटलात त्यांना भेटलात. हे सगळे दबाव टाकायचे प्रयत्नच आहेत. परंतु मी दिलेला निर्णय हा सुस्पष्ट आहे. तुम्ही केवळ बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा माझ्या निर्णयात काय नियमबाह्य आहे, काय घटनाबाह्य आहे किंवा सुप्रीम कोर्टने दिलेल्या आदेशांचं कुठे उल्लंघन झालंय हे दाखवून देणं जास्त संयुक्तिक राहील. केवळ आरोप कोणीही करू शकतं, पण आरोप सिद्ध करणं अवघड असतं, विशेष करून तेव्हा जेव्हा त्या आरोप जे केले गेले आहेत, जे मुद्दे आहेत, त्यांना कायदेशीर बॅकिंग आहे.